आम्ही दोघेही तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आहे वेडनेसडे आणि आज अजयने सुट्टी घेतली ॲक्च्युली. सो मी मग त्यामुळे मम्मीकडे गेले नाही, आज घरूनच करणार आहे. सो तुम्हाला ते पण रुटीन दाखवते की आमच्या तिघांचं रुटीन कसं असतं, आणि एकदा असं पण रुटीन दाखवेल की आमच्या दोघांचं रुटीन कसं असतं, कारण की त्यावेळेस फक्त मी एकटीच असते सांभाळायला सिद्धार्थला. आता मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी. आज आता काही चहा घेत नाही, त्याने सोडून दिला चहा. त्याला आता तो आता म्हणजे तो तसा हेल्थ कॉन्शियस आधीपासून आहे, पण आता जरा जास्तच झाला आहे. चहा वगैरे काही घेत नाही. हां ठीक आहे ठीक आहे. आणि सिद्धार्थला बघा मी कशी लागते अशी. इथे मी आहे आणि इथे त्याचे पप्पा आहेत, पण तरी त्याला मीच लागते आणि मस्त असं चहा बनवला आहे मी माझ्यासाठी. आणि आता ऑफिसचं पण लॉग इन करणार आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला. सिद्धार्थ रडत होता म्हणून मी त्याला घेऊन बसले, तर त्याला म्हणजे लॅपटॉप दिसला नाही की लगेच त्याच्यावरती मारायला सुरू केला. आणि एकदा मागे पण असंच केलं तर त्यांनी की खूप. आणि आता बघा किती हसायला येते त्याला. मी त्याला किती म्हणत होते की नको करू ऑफिसवाले मला ओरडतील, पण त्याला काय समजते लहान. पण त्याला दंगा करायला खूपच मजा येते आणि आता खूप रडायला लागला वापस परत. अशी असतात लहान मुलं. मग अशी आम्ही लंचमध्ये खिचडीच केली होती. मी सिद्धार्थसाठी पण खिचडीच आणि आम्ही दोघांनीही खिचडीच खाल्ली. आणि त्यानंतर मग मी कामं वगैरे केली माझ्या ऑफिसची. आज माझी एक मीटिंग होती, पण सिद्धार्थ एवढा रडत होता. त्याच्या पप्पांकडे पण जात नव्हता. आणि मग मी त्या मीटिंगमध्ये तो रडत होता, पण माझ्या कलिग्सनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं. असं काही एवढं हे नाही केलं, त्यामुळं मग बरं झालं. अदरवाईज खूप रडत होता. आज काय माहिती काय झालं आहे त्याला. आणि डिनरसाठी आता मावशी आल्या होत्या. मावशींनी कोबीची भाजी चपाती केली आहे. आता ते डिनर तर माझं सॉर्ट आउट आहे. आता उद्या पण सेमच रुटीन असणार आहे माझं, की सकाळी मावशी येणार नाही, संध्याकाळी येणार आहे. आणि बघू मग आता कसं काय होतं आहे. तर काम आता ऑफिसचं अजून करायचं आहे, बिकॉज चालूच आहे काम, काय संपत नाही आहे. कारण की खूप दिवसापासून थोडं करतो, तर मग थोडं लेंदी होत जातं. आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्टला ॲक्च्युली सिद्धार्थचे डायपर आणायला. त्याचे डायपर संपलेत मेन म्हणजे. म्हटलं डीमार्टमध्ये जावं, थोडंफार सामानही घ्यावं आणि मग त्याचा डायपर पण घेऊन येतो. कोणतं घ्यायचं हे? 20-40 कडल्सवाला ना? 7 ते 12. सिद्धार्थ. आम्ही मग सिद्धार्थचे डायपर घेतले आणि नंतर मग मी असंच सँडल्स बघत होते. खूप साऱ्या व्हरायटीज होत्या इथे. मला येलो कलर खूप आवडतो ॲक्च्युली, पण घेतले नाही सँडल्स, जस्ट बघितले थोडेफार. म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा एखादी घेऊ आपण. त्यानंतर मग इथे छोट्या मुलांचे बुटीज पण होते छान कलर्समध्ये. आणि सँडल्स वगैरे, परत हे लंगोट्स वगैरे पण होते. त्यानंतर शर्ट्स अँड ऑल खूप छान कलर्समध्ये, आणि प्राईस पण ठीकठाक होती म्हणजे अशी डीमार्टमध्ये. परत अजून सेल पण लागला होता डीमार्टमध्ये ॲक्च्युली. ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच की काय होतं सेलमध्ये. तर सिद्धार्थसाठी ॲक्च्युली आम्हाला हे लाँग पॅन्ट्स पाहिजे होते, ट्रॅक पॅन्टसारखे. तर ते ॲक्च्युली आम्ही शोधत होतो, पण इथे काही भेटले नाही. आणि लहान मुलींचे फ्रॉक्ससुद्धा होते. खूप छान फ्रॉक्स असतात मुलांचं काय फक्त शर्ट आणि पॅन्ट. तर हे आहे सेलमधलं. हे सगळं सेलमध्ये होतं. 50% ऑफ होतं सेलिंग प्राईजवरती. मुलींचे टॉप्स वगैरे, लॉंग कुर्तीज वगैरे सगळं होतं याच्यात. तर तुम्ही जर इथे हडपसरमध्ये राहत असाल तर तिथे ससायनगरमध्ये जे डीमार्ट आहे तिथे मी गेले होते.
तर त्या डीमार्टमध्ये हे सगळं सेल लागला होता. अजून बाकी डेली वेअरसाठी पण टी शर्ट्स होते जे की 100 रुपीजला आपल्याला भेटतात, ते इथे सेलमध्ये 50 रुपीजला भेटत होते. आणि हे जॅकेट्स पण होते, पफर जॅकेट्स जे स्लीवलेस असतात ते पण छान होते. आज आहे थर्सडे आणि आज आमचा सकाळी सिलेंडर संपला, तर आम्ही बाहेर चाललो होतो नाश्ता करायला, चहा प्यायला, कारण की आमच्याकडे एकच कनेक्शन आणि मी आलो ॲक्च्युली आता नाश्ता करून. मी पोहे खाल्ले तिथे, छान होते पोहे. आणि आज याने ब्रेड पकोडा खाल्ला, तो पण छान होता. आणि मी चहा पिला. आणि आज याने जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी सोडला आहे चहा, तर आता त्याने तो काही पित नाही आहे. सो आता सिद्धार्थची सेकंड झोप चालली आहे. तो आता त्याला मी अजयने टाकलं पाळण्यात, तर तुम्ही बघा एकदा तो परत कसा बसला आहे. सिद्धार्थ असं झोपतात का? त्याला ही झोळी बांधली. ह्याच्या अगोदर त्याला पाळणा होता, जसं मी ऑनलाईनच मागवलं होतं ॲक्च्युली, पण तो पाळणा तुम्ही अजिबात मागू नका. बमटमचा होता तो. मी तुम्हाला माझ्याकडे हे असेल तर मी तुम्हाला दाखवेल, त्याचा इमेज वगैरे टाकेल मी, पण तो अजिबात मागवू नका, कारण की तो पाळणा म्हणजे लिटरली आम्हाला पकडून असं वरती पकडावं लागायचं आणि त्याला झोका द्यावा लागायचा. 2 महिने त्यांनी त्याच्यातच काढले, 2-3 महिने. त्यानंतर अजून एक मागवला होता, मला त्याचं हे नाही माहिती, नाव आठवत नाही आहे, पण तो पण पाळणा म्हणजे हालतच होता ऑलमोस्ट. त्याला झोळी होती, पण मग नंतर ॲट लास्ट म्हटलं हे असंच मग आपण हे करू जसं की आपल्या गावाकडे करतात. तर मग 2 इथे वरती असे हुक लावून घेतले तिकडे आणि इकडे, आणि मग झोळी बांधली. तर आता ऑलमोस्ट या झोळीला 7 महिने झालेत. तर 7 महिन्यापासून सिद्धार्थ याच्यातच झोपतो आहे, आणि आता तर काय बसूनच झोपायला लागला आहे. तर काल मी डीमार्टमधनं सिद्धार्थसाठी या 3 पॅन्ट्स घेतल्या ॲक्च्युली. ही एक आहे आणि ही एक आहे ब्लू कलरची. याची प्राईज आहे 179 आहे, 179 फॉर 179. आणि अजून एक आहे ती 129ची, ती ॲक्च्युली धुवायला टाकली आहे. त्याने काल घातली होती, तर आल्याला घातली त्याला चेक करायला, तर ती राहूनच गेली. तर मग ती धुवायला टाकली, तर ती 129ला आहे. आणि आम्हाला तिथे ॲक्च्युली वाटलं की 79ला आहे, तर पण बिल करताना म्हटलं एवढे पैसे कसे काय झाले, तर ते आमची चुकी होती. पण कापड ॲक्च्युली खूप छान आहे याचा, खूप छान कापड आहे आणि चांगले भेटले. सो हे काल त्याच्यासाठी घेतलं होतं डीमार्टमधनं. बाकी तर मग त्याचे डायपर्स घेतले होते, बाकी ॲज काही शॉपिंग नव्हती केली. तर मी आता सिद्धार्थसाठी थोडासा खिचडी बनवते. तर त्यासाठी मी फक्त कांदा, टोमॅटो, थोडं लसूण आणि बाकी जिरं आणि थोडी मोहरी टाकणार आहे आणि थोडंसं जिरं पावडर टाकणार आहे. जिरं आणि मोहरी थोडी तडतडली आणि कांदा टाकते. थोडं मी मटार पण घेतला इथे, त्याच्यातला थोडंच टाकणार आहे. कसं आहे की हे असं आहे की त्याच्यात सगळ्या भाज्या असतात, तो ते भाज्या असतात तुमच्याकडे, त्या पण तुम्ही टाकू शकता. इथे मी तांदूळ आणि मूग घेतलेत, एक मोठंच घेतली आणि ते स्वच्छ धुवून ठेवते. आता याच्यात फोडणीमध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पावडर टाकते.
थोडं मीठ टाकते. मी सेंधा नमकच सेंधा मीठच वापरते ॲक्च्युली. तो पण टेस्ट होतो. आणि आता वाजलेत रात्रीचे 12:30. तर मी ॲक्च्युली आत्ता लॉग ऑफ करते. वाजलेत 12:30 आणि आता मी लॉग ऑफ करणार आहे. कारण की आज थोडं बाहेर गेले होते आणि बाहेर थोडं काम होतं ॲक्च्युली. सो मला खूप वेळपर्यंत बसावं लागलं. त्यामुळं मग थोडं उशिरापर्यंत काम चाललं माझं. तर लॉग ऑफ करते आणि झोपायला जाते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.